जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, दारूबंदीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी 1 2 3 4 5 म्हणजे सिरीज मध्ये अपलोड करतोय. जे जे तुमचे कमेंट असतात त्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, तुमच्या कमेंटमध्ये असं होतं की सर, ते ड्रायव्हर काय असतं दारूबंदी विभागामध्ये? ड्रायव्हरला ग्राउंड असतं का? ड्रायव्हरसाठी लायसन कोणतं लागतंय? त्याचा पेपर पॅटर्न कसा असतो? ते सगळे तुमचे कमेंट आहेत. तर मित्रांनो, लक्ष द्या. ड्रायव्हरसाठी कोणतं लायसन लागतंय आणि ड्रायव्हरचा क्रायटेरिया काय आहे? मार्क किती? 120 मार्काचा पेपर होईल, ग्राउंड होतं का? आता काही विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की ड्रायव्हरसाठी ग्राउंड पण आहे का. यस, ड्रायव्हरसाठी ग्राउंड पण आहे. तर सर्वात पहिले समजून सांगतो. बघा, काय इथे तुम्हाला दिसत असेल, जे जवान पद आहे, जवान आणि वाहन चालक, त्यासाठी जे तुम्ही बघणार, तर तुमचे जे शिक्षण आता माहिती आहे. बघा, बुद्धिमापन चाचणी हे जे 4 सब्जेक्ट आहे, हे चपराशीचे वेगळे आहेत बरं का. चपराशी पण एक पोस्ट असते शिपायाची. यासाठी तुम्हाला सेम 120 मार्काचा पेपर आहे. ड्रायव्हरसाठी पण 120 मार्काचा पेपर आहे आणि जवानसाठी पण 120 मार्काचा पेपर आहे. मग त्यासाठी जी टेस्ट असेल, ड्रायव्हिंग टेस्ट, ती पण तुमची त्या टेस्ट होणार, ड्रायव्हिंग टेस्ट. तर तुम्हाला ते बी सांगतो. बघा, ड्रायव्हिंग टेस्टसाठी काय गरजेचं आहे तुम्हाला. बघा, हलके मोटार वाहन चालवणे, जड मोटार वाहन चालवणे, म्हणजे तुमच्यासाठी लायसन. जे तुम्ही आता मला प्रश्न केला होता की सर, लायसन कोणतं लागतंय? तर बघा, लायसन 2 प्रकारचे आहेत आपल्याकडे, बरोबर की नाही? टीआर आणि एलएमव्ही. म्हणजे सर्वांकडे हे तर लायसन कंपल्सरी आहे. आणि टीआर हे जड वाहनांचं असतं. तर आपल्या भरतीसाठी तुमच्याकडे नॉर्मल लायसन बी असेल ना, जे तुम्ही पोलीस भरतीला वापरतात, ते लायसन पण चालेल इथं. फक्त तुमचे टेस्ट होणार आहे. जशी आता पोलीस भरती म्हणजे टेस्ट होते, त्याच पद्धतीने टेस्ट होणार इथं पण. एलएमव्ही म्हणजे हा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. होईल. तुमचा दुसरा डाऊट होता, पेपर किती? 120 मार्काचा पेपर होईल. ग्राउंड होईल, ड्रायव्हरला ग्राउंड होईल. जे जवानला ग्राउंड आहे ना 80 मार्काचं, तेच ड्रायव्हरला पण 80 मार्काचं ग्राउंड आहे. एकूण 200 मार्काचं मेरिट लागेल वाहन चालकचं पण. तुम्हाला जर समजलं असेल तर इकडे बघा, 120 मार्क पेपर, 80 मार्क ग्राउंड, एकूण 200 मार्क. सदर चाचणी फक्त जवान वाहन चालक पदासाठी उमेदवारांना घेण्यात येईल. म्हणजे जी चाचणी असेल, ड्रायव्हिंग टेस्ट, ती तुम्हाला फक्त द्यावं लागेल. ती माझ्या माहितीनुसार ती पण क्वालिफायच आहे, पण तिचे मार्क काही ग्राह्य धरले जाणार नाही. जसे आपले पोलीस भरतीमध्ये फक्त क्वालिफाईंग आहे, तशी त्या पद्धतीने. अजून काही डाऊट असतील कमेंट करा खाली, कारण कमेंट केल्यावरती मला समजेल की तुमच्या मनात काय प्रश्न आहेत, बरोबर की नाही? जेही काही आता दारूबंदी संदर्भात माहिती लागत असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत की सर, आम्हाला पेपर हवे पीवायक्यू. आता दादांनो, पीवायक्यू पेपर भेटत नाहीये, कारण की मी भरपूर सर्च करतोय. मार्केटमध्ये पुस्तक येईल, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि ह्या मे जून पर्यंत येण्याची शक्यता आहे, कारण ती जागा रिक्त द्या मंजूर पण झालेल्या आहेत त्यांच्या बऱ्यापैकी. किती जागा रिक्त आहेत. तर तुम्हाला मी पेपर सिरीज पण देईल आपल्या चॅनलवरती, घाबरू नका. जे काही माहिती लागेल ती संपूर्ण. विथ विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामरची भीती आहे, ते बी कमेंट आहेत. लवकरात लवकर ऑनलाईन बॅच पण चालू करेल इंग्लिश ग्रामर, आणि कमी पैशात राहील, काही काळजी करू नका. जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बी परवडेल अशा पद्धतीने. ड्रायव्हर बद्दल अजून काय डाऊट आहेत कमेंट करा नक्कीच. बरं, तुम्हाला अजून त्यातमध्ये तुम्ही इथे माहिती पाहिलीच असेल मित्रांनो, की हे जे पहिलं पेज आहे, हे बघा. हा हा एक प्रश्न मुद्दा बघा, लक्षात द्या. सर्वात पहिले निगेटिव्ह मार्किंग आहे इथं. मेरिट कमी जाण्याचं एकमेव कारण काय? निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे अशा वेळेस जो गोळ्या मारून परीक्षा अभ्यास करत असेल, चला बाबा मला 50 प्रश्न येतात, बाकीच्या गोळ्या लागून जातील, तर गोळ्या लागणार नाहीत, तुझ्यावर लागून जातील त्या गोळ्या वापस. कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25% निगेटिव्ह होणार. जर एक प्रश्न चुकला तर 0.25 निगेटिव्ह होणार. अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंगमुळे त्याचं मेरिट कमी लागतं आणि अभ्यास मुलाचंच काम होतं या भरतीमध्ये. आणि मागच्या भरतीत भरपूर विद्यार्थ्यांचं कल्याण झालंय. ज्या कोणी विद्यार्थ्यांना अजून काही डाऊट असतील तर कमेंट नक्कीच करा. पुन्हा पुन्हा काय होतं, कमेंटवरती मला समजत असेल. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो, जय हिंद.